रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची। पहा विशेष मुलाखत विठ्ठल भाडमुखेंसोबत। नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे। रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज स्टुडिओमध्ये विलास अण्णा शिंदे आहेत। अण्णा, तुमचं खूप खूप स्वागत आहे। खरं तर 15 जानेवारीला नाशिक महानगरपालिकेचं मतदान होतंय आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे, कारण तुम्ही शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहात। माझा पहिला थेट प्रश्न असा आहे तुम्हाला की भाजप स्वतंत्र लढतीये, भाजपने युती धर्म पाळलेला नाहीये, मात्र हे तुम्हाला एक आव्हान वाटतंय का? नाही, बिलकुल आव्हान नाहीये। परंतु या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, देशामध्ये एनडीएचं सरकार आहे आणि नागरिकांचा ज्या अपेक्षा होत्या त्या महायुतीबरोबर आहे। अशा परिस्थितीत या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जर सांगायचं ठरलं तर इथल्या नागरिकांना महायुतीवरती विश्वास होत आहे आणि महायुतीचीच मध्ये निवडणूक हवी असं सगळ्यांचंच म्हणणं होतं। त्यामध्ये ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये युती होणं अपेक्षित होतं, परंतु युतीच्या बोलणीमध्ये आम्ही नेहमी असायचो। मी शिवसेना पक्षाकडनं त्या ठिकाणी कमिटीमध्ये आहे, वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी अप्रोच करण्याचा प्रयत्न केला, चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधानकारक काही चर्चा झाल्या नाही। समाधानकारक त्या ठिकाणी आम्हाला सीट त्या ठिकाणी भेटत नव्हत्या, त्याच्यामुळे तो सन्मान होत नव्हता। म्हणून या ठिकाणी पक्षाने निर्णय घेतला की आता स्वतंत्रपणे लढायचं। खरं तर आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांना सोबत घेऊन लढत आहात। आता कोण नेमकं किती सीट लढणार आहे? माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेकडनं साधारणतः 97च्या आसपास सीट आम्ही लढतो आहोत आणि उर्वरित सीट या NCP लढत आहेत, अजितदादा पवार। आणि त्या ठिकाणी निवडणुकीचा कालपर्यंत शेवटची मुदत होती फॉर्म भरायची आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत महायुतीची निर्णय होत नसेल तर त्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे, कार्यकर्त्याची धावपळ होईल। आपल्याला जर युती करायचीच नव्हती तर आपण अगोदर पण सांगू शकलो असतो आणि त्याच्यामुळे काम अजून सोपं होऊन गेलं असतं। याच्यात काय होतं, नागरिक संभ्रमात असतात, मतदार संभ्रमात असतात, सगळं यंत्रणा संभ्रमात असतात आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढून जातो आणि मग ज्यावेळेस संभ्रम माणसाचा खलास होतो त्यावेळेस कालचा जो प्रकार झाला ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून उद्भवल्या आहेत ना। ज्यावेळेस माणसाची एखादा अपेक्षा असते, अपेक्षाभंग होतो कार्यकर्त्याचा, त्यावेळेस असे परिणाम होतात। निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं तेच आणि नागरिकांनाही काही हे प्रकार पटत नाही, कारण आपल्या नाशिक मधला नागरिक हा शुद्ध नागरिक आहे, शुद्ध मतदार आहे आणि त्यांनी आजपर्यंतचा इतिहास जर बघितला, ह्या नाशिककरांनी मनसेसारख्या पक्षाला सुद्धा 40 नगरसेवक, 3 आमदार त्या ठिकाणी दिले होते आणि ज्यावेळेस त्यांच्या अपेक्षांचा भंग झाला नागरिकांच्या मतदाराचा, ते 40ची संख्या 5 वर आली। तुम्ही लक्षात घ्या, आमदार तर परत आलेच नाही। हो, या ठिकाणी शिवसेनेला मानणारा मतदार आहे। शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिकवण दिलेली आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सातत्याने ध्येय धोरण आम्ही पाळून काम करत असतो आणि म्हणून इथल्या मतदारांचा विश्वास आहे शिवसेनेवरती आहे। 2017 साली सुद्धा त्या ठिकाणी निवडणुका ह्या स्वतंत्र लढल्या गेल्या, कुठली युती नव्हती। त्यावेळेस सुद्धा शिवसेनेचा मी नगरसेवक होतो, मी पदाधिकारी होतो, त्यावेळेस सुद्धा आमचे AB फॉर्मचे जे काही मिळालेले उमेदवारांना त्या नसताना सुद्धा आम्ही 35 सीट त्या ठिकाणी जिंकून आल्या शिवसेनेच्या आणि 20 सीट ज्या आहे त्या AB फॉर्म न मिळाल्यामुळे स्वतंत्र लढा लागल्या पक्षाच्या वतीने, त्या 5, 25, 50, 100च्या फरकाने 20 सीट पडलेल्या आहेत आणि जवळजवळ 30 ते 35 सीट ह्या 2 नंबरच्या क्रमांकावरती राहिलेल्या आहे। म्हणून इथं हा शिवसेनेचा, नाशिक म्हणजे शिवसेनेचा भारी किल्ला आहे, आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळे शेवटी वरिष्ठ निर्णय घेतात, भारतीय जनता पार्टी असू द्या, शिवसेना असू द्या, NCP असू द्या, आणि आम्ही शिवसेना म्हटलं तर आदेशाचे पालन करणारे आम्ही शिवसैनिक आहोत। आम्ही परवापर्यंत युतीच्या चर्चा सुरू होत्या, आम्ही सगळे अपेक्षित होतं की युती होईल, पण ती तशी जे आम्हाला वाटत होतं की होणारच नाही तसंच झालं। भाजपचं अगोदरच ठरलं होतं की महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, म्हणजे महापौर बसेल। काय वाटतं, भगवा फडकेल आपला? बघा, तुमच्याकडे पण महापौर म्हणून बघितलं जातं। ठीक आहे, काय प्रत्येक पक्षाच्या अपेक्षा असतात, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात। शेवटी मतदारांना काय अपेक्षित आहे
आलं का लक्षात? हे मतदार ठरवतात कोणाचा झेंडा फडकेल, कोणाच्या किती सीट्स येतील, हे त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलणं ठीक आहे, परंतु मतदारांनी ठरवलं पाहिजे. काल परवा ज्या निवडणुका झाल्या नगर परिषदेच्या, त्या नगर परिषदेचा आपण पण याचा परिणाम अण्णा तुम्हाला वाटतं का मतदारांवर होईल? नक्कीच इथला मतदार जो आहे, नाशिक शहरातला जो ही कर्मभूमी आहे, धर्मभूमी आहे, यंत्रभूमी आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे असं मोठं यश जे दिलं, याचा अर्थ इथं युतीला मानणारा मतदार आहे. युतीच्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी ह्या युतीच्या विचारधारेचा मतदार आहे. आणि त्या मतदारांना अपेक्षित होतं की ह्या महापालिकेच्या निवडणुका सुद्धा युतीमध्ये व्हाव्यात, परंतु तसं काही झालं नाही. मतदारांचा अपेक्षा भंग झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मतदार हे कोणाच्या पाठीशी आहे हे ज्या दिवशी 16 तारखेला निकाल लागेल त्या दिवशी आपल्याला समजेल. काल परवा ज्या काही नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याचा जर तो आपण कल बघितला तर तो कल असा सांगतोय मतदारांचा की या ठिकाणी सर्वाधिक जास्त जागा या शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत. त्याही पलीकडे जाऊन 25 ते 30 वर्षापासून त्र्यंबकेश्वर सारख्या नगर परिषदेवरती जिथं शिवसेनेचा भगवा फडकला नव्हता, भाजपची सत्ता होती, त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाला प्रेरित होऊन, त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन, त्यांच्या कामाची पद्धत बघून इतिहास घडला आहे. त्र्यंबक नगर परिषदेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा फडवून नगराध्यक्ष बसलेला आहे. ते काम तुमच्याकडे दिलं होतं. हो. तुम्ही संपर्क प्रमुख होते. हो. आणि अवघे 4-5 दिवस तुम्हाला तिथे प्रचार करण्यासाठी मिळाले तुमच्या नेतृत्वामध्ये. काय नेमकं असं केलं की तुम्ही थेट नगराध्यक्ष निवडून आला? हे बघा, एकदा ना मतदारांची विचार ठरला ना, एखाद्या व्यक्तीमागे, एखाद्या पक्षामागं त्याच्या पाठीशी उभं राहायचं, तर मला वाटतं लवकर तुम्ही तो व्यक्तीचा विचार बदलू नाही शकत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून, मी माझ्या राजकीय करिअरमध्ये पहिली व्यक्ती अशी बघितली जी शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झालेली आहे. ही कशाने होत नाही तर ही त्याच्या कर्तृत्वाने होते, त्याच्या कामातून होते. प्रॅक्टिकल असेल तर होते. आणि नागरिक आणि मतदार हे प्रॅक्टिकलवरती जास्त विश्वास ठेवतात. जाहिराती वगैरे तर नंतरचा पार्ट आहे, परंतु जेव्हा माणूस स्वतः प्रत्यक्षरित्या 16-16, 17-17 घंटे काम करतो, पहाटे 3 वाजता जी व्यक्ती भेटते, त्यांनी मुख्यमंत्री असताना जे निर्णय घेतलेले आहेत आजपर्यंतचे, मला वाटतं एवढे निर्णय शेतकऱ्यांच्या असू द्या, कष्टकऱ्यांच्या असू द्या, कामगारांच्या बाबतीत असू द्या, विद्यार्थ्यांच्या, शाळांच्या, व्यावसायिकांच्या, त्याही पलीकडे जाऊन करोडो बहिणींचे ते लाडके भाऊ झालेले आहेत. हे सहज होत नाही. तुम्ही खोटं किंवा बोलून काहीतरी काळ मारून देऊ शकतात, वेळ मारून देऊ शकतात, परंतु दुसऱ्याच्या मनामध्ये आदराचं स्थान निर्माण करायला तुम्हाला प्रॅक्टिकल राहावं लागतं. आणि एकनाथ शिंदे साहेब हे किती प्रॅक्टिकल आहे हे महाराष्ट्राने बघितलेले आहे. म्हणून ज्यावेळेस 2024च्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये एवढं ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका झालेल्या आहे. आणि आपण बघितलं असेल एवढं भरघोस यश आजपर्यंत कधी ह्या महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता दिली नाही, एवढी एक हाती सत्ता ह्या महाराष्ट्रामध्ये त्या युतीला दिलेली गेली. आणि त्याचंच आता ह्या नगर परिषदेच्या निवडणुका त्याच्यामध्ये सुद्धा आपण चित्र बघितलेलं आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकेचं जे मतदान होणार आहे 15 तारखेला, त्या मतदारांचा कल असा सांगतोय की महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा हा फडकणार, असा नागरिकांकडनं उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी दिसून येतो आहे. तुम्ही प्रभाग क्रमांक 8 मधून लढणार आहात. खरं तर प्रभाग क्रमांक 8 जो आहे तो तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं दिसलंय, कारण तुमचा संपूर्ण पॅनल देखील निवडून दिलेला होता. यंदाच्या निवडणुकीतही तसं होईल? 2012ला प्रथमतः मी निवडणुकीला सामोरे गेलो, त्यावेळेस ह्या संपूर्ण नाशिकमध्ये मनसेची लाट होती. त्या मनसेच्या लाटेत 40 नगरसेवक निवडून आले. आमच्या सातपूर विभागामध्ये 20 नगरसेवक आहेत. त्यावेळेस तिकडे शिवसेनेचे 13 नगरसेवक होते, परंतु लाट अशी जोरात होती कारण नागरिकांना ज्या अपेक्षा दाखवल्या होत्या, शेवटी बघा अपेक्षा दाखवणं आणि त्या पूर्ण करणं याच्यामध्ये फार फरक आहे. त्या अपेक्षेपोटी नागरिकांनी एक हाती सत्ता दिली, त्या लाटेत सुद्धा मी निवडून आलो होतो आणि इतकं चांगलं काम केलं. प्रभाग सभापती म्हणून एकटा असताना मला मान मिळाला. त्या अनुषंगाने पूर्ण विभागात काम केलं, शहरात काम केलं. आणि 2017ला जेव्हा निवडणुकीला सामोरे गेलो, 1चे 8 झाले. आणि माझ्या प्रभागामध्ये सांगायचं झालं
तर माझ्या प्रभागाची जर व्याप्ती जर आपण बघितली आणि तिथली भौगोलिक परिस्थिती बघितली, तिथली मतदार जर बघितले, अतिशय सुज्ञ मतदार माझ्या प्रभागात आहे. आणि दोन्ही प्रकारचे मतदार आहेत. ऐका, मध्यमवर्गीय आहे, कष्टकरी आहे, शेतकरी आहे, कामगार आहे, व्यावसायिक आहे, मोठमोठे ऑफिसर्स आहे आणि एक शांत भाग त्यांना अपेक्षित आहे. चांगलं काम त्या ठिकाणी अपेक्षित आहे. मतदान करताना ते पारखून करतात. 2012ला जे काम केले त्याच्या अनुषंगाने त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून 4ही उमेदवार त्या ठिकाणी शिवसेनेचे निवडून दिले. नाशिक महानगरपालिकेमध्ये एकमेव प्रभाग असा होता की त्यावेळेस 65 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे होते, परंतु शिवसेनेचा एकमेव प्रभाग असा होता की तो प्रभाग क्रमांक 8. तर आमचा मतदार हा क्वालिटीला किंमत देतो. क्वालिटी वर्क, अलग लक्षात, तुमची निष्ठा, क्वालिटी, क्वांटिटी आणि तुम्ही ज्या अपेक्षा किंवा जे लोकांना सांगतात, नागरिकांना सांगतात निवडणुकीच्या वेळेस, ते काम करणं, सांगणं वेगळं आणि करणं वेगळे. आम्ही सातत्य राखतो. नागरिकांच्या आम्ही नेहमी संपर्कात असतो. नागरिकांनी फोनवर जरी काम सांगितलं, मेसेजवरती काम सांगितलं, आम्ही त्याचा प्रामाणिकपणे पाठपुरावा करतो. त्या नागरिकाच्या काम करून त्यांचं समाधान करतो. थोडं थांबवतो. तुम्ही आता बोलले की खरं तर प्रत्येक नागरिकाला जशी तुम्ही मदत वगैरे जे सांगितलं, आम्ही आपल्या प्रभागाचा काही अभ्यास केला, काही लोकांशी आम्ही बोललो. त्यांनी सांगितलं की दिवस असो की रात्र, एक कॉल करायचा आणि अण्णांनी हजर व्हायचा आणि आपला प्रश्न सोडवायचा. कोरोना काळात देखील तुम्ही असं काम केलेलं आहे. तुमच्याच एका सहकार्याने कहाणी सांगितली की माझ्याजवळ कोणी येत नव्हतं, माझे नातेवाईक वारले होते कोरोनामध्ये आणि अण्णांनी मला येऊन मिठी मारली. हे बघा, ज्या अपेक्षेने नागरिक तुम्हाला निवडून देतात ना, ही निवडणूक आहे ना, ही विधानसभेची, लोकसभेची निवडणूक नाही आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिक हक्काचा माणूस निवडत असतो, बघा का. आणि याच्यामध्ये मतदार करताना पक्ष वगैरे हा नंतर बघितला जातो, परंतु पहिले तो व्यक्ती, त्याचं काम, त्याची कामाची पद्धत, त्याची एकनिष्ठता, त्यांचं नागरिकांच्या प्रती असलेला संबंध, या सगळ्या गोष्टी बघितल्या जात असतात. आणि आमदार आणि खासदारांपेक्षा जवळचा जर नागरिकांना कोणी वाटत असेल, मतदारांना कोणी वाटत असेल, तर तो नगरसेवक असतो. म्हणजे छोटे छोटे प्रश्न असतील, घंटागाडीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सुखाचा प्रश्न, दुःखाचा प्रश्न, आलं का लक्षात, ॲडमिशन, काही पोलीस स्टेशनला काम, अपघात झाला, रक्तदान, हे ते म्हणजे जन्मापासूनच्या मृत्यूपर्यंतचं जे काम असतं ते महापालिकेशी निगडीत असतं. आणि महापालिकेच्या निगडीत असल्या कारणाने त्या ठिकाणी तो नगरसेवक तो नागरिकांना हक्काचा असतो. आणि नागरिकांना अपेक्षित असलेलं काम जर आपण केलं, बरं का, तर नागरिक 100% आपल्या पाठीशी उभे असतात. त्याचीच प्रचिती म्हणून 2012ला मी जे नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पहिल्यांदा नाशिक महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून पाठवलं. नागरिकांना अपेक्षित असलेलं काम त्या ठिकाणी मी करू शकलो, काही प्रमाणामध्ये कमी जास्त. तो विश्वास मी संपादन केला आणि म्हणून नागरिकांनी विश्वासापोटी मला 4 नगरसेवक त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं. आणि त्या माध्यमातून जर त्या प्रभागात 4चा प्रभाग असेल, एक विचाराचे जर लोकप्रतिनिधी असतील, तर एक विचाराचे, एक विचारधारेचे जर असतील, तर नागरिकांचे प्रश्न सहज सोडवून शकतात. काय होतं, 2 एका पक्षाचे, 2 वेगळ्या पक्षाचे, नागरिकांनी अपेक्षा वेगळ्या ठेवलेल्या असतात. मग नागरिक म्हणतात, अहो तुम्ही हे काम केलंच नाही. पण नागरिकांनी मला जर एखादं काम सांगितलं आणि ते जर मी महापालिकेत त्याचा पाठपुरावा करायला गेलो, दुसऱ्या पक्षाचा एखादा लोकप्रतिनिधी असेल, तो त्याला कुठे काही त्याचा विरोध होतो, काही म्हणा, ते काम होत नाही, पेंडिंग पडतं. आणि त्याचं होतं काय, त्या भागाचा ते काम थांबून जातं, नागरिकांचा संताप होतो, रोष येतो आणि मग या सगळ्या हेवेदारांमुळे त्या कामाला थांबल्या जातं. जर एक पक्षाचे असतील, एक विचारधारा असेल, ते करू शकतो. आज बघा, आज या संपूर्ण नाशिक शहराचे जे आपण बघितलं, आम्ही ज्या भागाचं नेतृत्व करतोय, आनंदोली, गंगापूर गाव, 2 गावं आमच्यात गावठाणं आहे. पूर्वी जे 23 खेडे या शहराला जोडले गेले, त्याच्यामध्ये हे पण 2 खेडे होते आणि हा दुर्लक्षित भाग होता, तुम्ही लक्षात घ्या. परंतु ज्या दिवसापासून आम्ही काम करायला लागलो, आज नाशिक शहरात गंगापूर रोड हा नाशिक शहरातला 1 नंबरचा भाग झालेला आहे. प्रत्येकाचं स्वप्न झालं पाहिजे का गंगापूर रोडला एक घर असावं. याचं कारण असं, नागरिकांनी टाकलेला आमच्यावरती विश्वास, नागरिकांनी सांगितलेली कामं, विकास कामं करत असताना आपल्या मनाने करून चालत नाही. आमचा तुम्हाला कुठे विकास कामावरती आमचा बोर्ड दिसणार नाही, आमच्या प्रयत्नातून वगैरे, निधीतून वगैरे असं काही नाही. नागरिकांचे पैसे आहे, कर नागरिक भरतात, नागरिक आपल्याला सुचवतात आणि नागरिकांना अपेक्षित असलेलं काम करायचंय, तिथं आमचा बोर्ड लावून काय करायचंय, बरोबर आहे.
सुज्ञ मतदार हा विचार करतात. तुम्हाला मी साहेब सांगतो, पैसे लोकांचे, कष्ट त्यांनी महापालिकेला टॅक्स भरायचे, कामं आम्ही करायचे, पाठपुरावा आम्ही करायचा आणि आमचे नावं लावायचे. हे काही आमची जहागिरी नाही, आमची मालमत्ता नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे नागरिकांना एकमेव वेगळी पद्धत आहे. अनेक लोक श्रेय घेतात, पण तुम्ही श्रेय घेत नाही कामाला. नागरिक सुज्ञ, मतदार सुज्ञ, त्यांना माहिती आहे कोणी केलेले. गंगापूर रस्ता रुंदीकरण करत असताना तो रस्ता आम्ही 44 करोड रुपये त्यावेळेस रुंदीकरण केलं. आता सुद्धा येणाऱ्या याच्यामध्ये उरलेला रस्ता 1,50 करोड रुपयाची मंजुरी करून हा त्याचं सिंहस्थ तो घेतला नव्हता. दुर्दैव असं आहे की तो घेतला नव्हता. तो आम्ही स्वतः पाठपुरावा करून, कारण 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती. 4 वर्षात यांना महापालिकेत कोणी नगरसेवक नाहीये, परंतु आम्ही असं म्हटलो नाही की आम्ही नगरसेवक नाही, आम्हाला कोणी काम सांगू नका. असं जर आम्ही कोणाला म्हटलं असेल, त्या व्यक्तीने जर आम्हाला आठवण करून दिली, तर परत कदाचित आम्ही या निवडणुकीत सुद्धा पुढे लढणार नाही. आम्ही आमची जबाबदारी म्हणून सातत्याने पाठपुरावा करत आलो. नागरिकांचे प्रश्न छोटे मोठे, जेवढे अधिकार नसताना सुद्धा जेवढे कामं करू शकायचे ते करू शकलो, त्याचा पाठपुरावा करू शकलो. आणि त्याच अनुषंगाने हा 49 करोड रुपयाचा रस्ता आयुक्तांना आणि माननीय पोलीस कमिशनर साहेब असतील, माननीय विभागीय आयुक्त असतील, माननीय पोलीस कमिशनर असतील, महापालिका कमिशनर असतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला. याचं कारण असं, या रस्त्याला एवढी ट्रॅफिक आहे, ती ट्रॅफिक कशी डायव्हर्ट करायची, नागरिकांकडून त्याच्या सूचना घेतल्या. काही नागरिकांनी अतिशय चांगल्या सूचना दिल्या की याला जर पॅरलल रोड केले तर हा गंगापूर रोडचा रहदारीचा रस्ता प्रश्न सुटेल. मग आपण 24 मीटरचा कॅनलचा जो रोड आहे माझ्या प्रभागातला, त्या रस्त्याची मंजुरी घेतली. तो 24 मीटरचा रस्ते सुद्धा आता वर्क ऑर्डर होऊन ते काम चालू होईल. दुसरा रस्ता आपले गोदा पार्कला लगत एक रस्ता आहे, त्या रस्त्याचं सुद्धा बऱ्यापैकी काम झालेलं आहे. तो पूर्ण रस्ता झाला तर गंगापूर रोडची ट्रॅफिक ऑटोमॅटिक डायव्हर्ट होईल आणि रहदारी मोकळी होईल. मोकळी झाल्यानंतर अपघात कमी होतील. अपघातामुळे जे काही निष्पाप नागरिकांचा बळी जातोय, काही नापंगत होतोय, ते कमी होईल. रस्त्याच्या मधोमध आजही काही वृक्ष आहेत, आलं का लक्षात? त्या वृक्ष काढावे याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे, आंदोलने केलेली आहे. त्या आंदोलनामध्ये आमच्यावरती केसेस झालेल्या आहेत, आलं का लक्षात? आम्ही नगरसेवक म्हणून काम करतो, मालक म्हणून काम करत नाही. आणि म्हणून आमच्या पाठीशी आमचे नागरिक खंबीरपणे उभे राहतात आणि त्या नागरिकांच्या जोरावरती, पाठिंब्यावरती आम्ही आमचं काम प्रामाणिक करतो. एखादं काम कमी जास्त होत असेल, झाले असेल, सगळेच कामं होता असे नाही, परंतु जो आमचा सुज्ञ मतदार आहे, जो आमचा रिस्पेक्टेड मतदार आहे, त्या मतदारांनी आम्हाला मतदान केलेलं आहे. आमच्या मतदारांचा अवमान होईल असं एकही काम आम्ही आजपर्यंत चुकीचं केलेले नाही. ती आमची जबाबदारी, ती आमची ॲसेट आहे. आमच्यावरचा विश्वास हीच आमची ॲसेट आहे आणि तो विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आमच्या नागरिकांना आमच्या कामाच्या माध्यमातून आम्ही आमचं एक स्थान निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आमच्या इथं, आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये नागरिकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आपल्या प्रभागामध्ये डेव्हलपमेंट वाढती, अनेक नवीन वसाहती तयार होत आहेत, अनेक प्रोजेक्ट मोठे मोठे तुम्ही आले तिथे. याचं थोडं नियोजन कसं करणार आहे? पाण्याचं असेल किंवा अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला. 10 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, 10 वर्षापूर्वीची लोकसंख्या वेगळी होती. आज जर आपण बघितलं, नाशिक शहरातल्या सर्वात जास्त हायराईज बिल्डिंग ह्या माझ्या प्रभागात होत आहेत, बरोबर आहे. जेव्हा ह्या बिल्डिंग होत आहेत, बिल्डर्स डेव्हलपमेंट करून बिल्डिंग बांधून निघून जातील, पण तिथं करोडो रुपयाचे फ्लॅट घेऊन, सदनिका घेऊन लोक राहायला येतील. त्यांना अपेक्षित असलेल्या सुविधा देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, कारण त्यांनी टॅक्सेस भरलेले आहेत. त्याचा पाठपुरावा करणं ही माझी जबाबदारी आहे, माझ्या टीमची जबाबदारी आहे, माझ्या नगरसेवकांची जबाबदारी आहे. मग त्यासाठी लागणारं पाणी, त्याच्या व्यवस्थापन आपण जर बघितलं असेल, आता आचारसंहिता इतकी घाईने लागेल आम्हाला असं वाटत नव्हतं. 2 जलकंबाचे आमचे तयार आहेत, त्याचा आमचा लोकार्पण बाकी आहे. अनेक रस्ते मंजूर आहे, त्याचं उद्घाटन बाकी आहे. शॉपिंग मॉल म्हणण्यापेक्षा भाजी मार्केट असेल, भाजीपाला मार्केट असेल, या सगळ्या गोष्टींचं आमचं तयार होऊन झालेलं, फक्त लोकार्पण करायचे बाकी राहिले होते. रस्त्यांचा प्रश्न असेल, सुसज्ज चांगले रस्ते, कॉन्क्रीट करायचे दर्जाचे रस्ते आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत. आता नवीन जे DP झालेले आहेत त्याच्यामध्ये नियमच असा आहे की किमान 12 मीटर, 18 मीटर, 9 मीटरचे रस्ते, बरोबर. या सगळ्या जे काही व्हिजन आहे ते आमच्या भागामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करतो. नियमात राहून ते काम करायला डेव्हलपरला सुद्धा भाग पाडतो, अधिकाऱ्यांना आम्ही भाग पाडतो.
आणि म्हणून या ज्याला करोडो रुपयाचा फ्लॅट घ्यायचा आहे, तुम्ही लक्षात घ्या, ती व्यक्ती हे सगळं असल्याशिवाय घेणार नाही. त्याही पलीकडे जाऊन आजची परिस्थिती काय माहिती का, आज प्रत्येकाला असं वाटतं का मी नोकरी करायला कुठे असू द्या, व्यवसायाच्या माध्यमातून मी कुठे असू द्या, बरोबर आहे, परंतु माझं कुटुंब हे सुरक्षित असलं पाहिजे, शांततेत असलं पाहिजे. म्हणजे मी ज्या कामासाठी कुटुंबाची जबाबदारी घेऊन बाहेर पडलेलो आहे ते कुटुंब जर असुरक्षित वाटत असेल. तो प्रश्न घेणारच होतो की आपला जो प्रभाग आहे तो सुरक्षित प्रभाग म्हणून ओळखला जातो. 100%. त्याचं कारण असं की नाशिकमध्ये आपण बघतोय गुन्हेगारीने कसं वर डोकं काढलेलं आहे, मात्र आपल्या प्रभागामध्ये अशा काही घटना होत नाही. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे, जेव्हा आम्ही नागरिकांशी बोललो तेव्हा अण्णांचा वचक आहे इथे असं बोललं जात आहे. कसं शक्य झालं? सर्वात प्रथम मी आपल्या माध्यमातून धन्यवाद देईल माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर आणि त्यांचे सगळे अधिकारी आणि सगळे पोलीस प्रशासन. पोलिसांनी ठरवलं तर काही होऊ शकतं. हे बघा 3-4 महिन्यापूर्वीची परिस्थिती बघा, आजची परिस्थिती बघा. याचं कारण असं आहे, नागरिक आणि लोकप्रतिनिधी याच्यामध्ये असलेला सुसंवाद हा जर झाला, हो, कुठल्याही नागरिकांनी काही सूचना केल्या फोनवरती, काही विलासांना अशा ठिकाणी टवाळखोर बसलेले आहे, कृपया तेवढं पोलिसांना कळवा. मी सुद्धा त्याच रिस्पेक्ट ठेवून, ते गांभीर्य ठेवून जर माझं कर्तव्य केलं, संबंधित पोलीस स्टेशनला फोन केला का साहेब अशा ठिकाणी अशी घटना घडत आहे, आपण तात्काळ पोचा, हो, याच्यामध्ये सुसंवाद असायला हवा. पोलीस यंत्रणा किती, पोलीस स्टेशनला किती पोलीस पाहिजे, पण ते संख्या कमी आहे. आपणच तिसरा डोळा आहे पोलिसांचा. नागरिकांनी आता पोलिसांनी एवढ्या आपल्याला सुविधा देऊन ठेवलेल्या का तुम्ही 112ला फोन करा, 10व्या मिनिटाला तिकडे माणूस असेल, पोलीस असतील. आपण आपली जबाबदारी झटकतो, आपण करत नाही, कोणीतरी करेल. पुढे अपघात झाला, तिला बाचाबाची होते, आपण 2 मिनिट जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते प्रश्न मार्गी लागतो. नसल सुटेत तर पोलिसांना बोलवा. पुढे काही गैरकृत्य चालू झालेलं असेल, नागरिक बघतात, आमचे नागरिक पण फार सुज्ञ, प्रत्येक इत्तंभूत घडामोडी जाताना नजरेला काही दिसलं ना तर ते त्यांची जबाबदारी म्हणून आम्हाला सांगतात. पण आम्ही आमचं कर्तव्य जर केलंच नाही तर जबाबदारी सांगणार नागरिक सुद्धा पुढच्या वेळी सांगणार नाही. नागरिकांना माहिती आहे, याच्याकरता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा हा संवाद असणं गरजेचं, समन्वय असणं गरजेचं आहे. आमच्या भागात आम्ही 4ही नगरसेवक हे नागरिकांमध्ये असतो, त्याच्यामुळे आमचे नागरिक आम्हाला बिनधास्तपणे आणि जबाबदारीने काही घटना सांगतात. त्याच्या मागचं कारण थोडं मी असं सांगतो की आपले एक प्रचार चालू होता एका ठिकाणी, तेव्हा आम्ही एका महिलेशी बोललो होतो. त्यांनी सांगितलं होतं की आमचा 7-8 वर्षाचा मुलगा होता, काही प्रॉब्लेम आला तर तो थेट बोलला होता की अण्णांना कॉल करा. तुम्ही जसं बोलले की संवाद असणं आवश्यक आहे, इतर ठिकाणी असा काही संवाद घडतच नाहीये ना, म्हणजे तुम्ही अवेलेबल होत नाही ना. तुम्ही जर कधी त्या आमच्या नवशा गणपती परिसरातल्या वडनेर ताई आहेत आणि त्यांनी आमचं काम बघितलेलं आहे. काही छोट्या मोठ्या गोडी, आता एवढा आमचा विश्वास संबंध, नागरिक कुटुंबातले सुद्धा काही काम असले ना तर ते आमच्यापर्यंत सांगतात गरज पडली तर. मग त्या ताई त्यांच्या भावना व्यक्त करत होत्या की आमच्या घरात कौटुंबिक काही असे एक प्रसंग आला होता, त्या ठिकाणी थोडंसं आम्ही सगळे गंभीर झालो होतो, आम्ही सगळे जरा नर्वस होतो. तर त्यांचा नातू त्यांना सांगत होते, अगं तू काय विलास अण्णांना सांग ना. म्हणजे हा विश्वास आहे ना, त्या लहान बाळाच्या मनात सुद्धा हा विश्वास जो निर्माण झालाय ना, हा काही असा प्रॅक्टिकल असेल तरच होतो, आर्टिफिशियल काहीच होत नाही, तुम्हाला मी सांगतो. आणि आर्टिफिशियल जास्त जेव्हा टिकत पण नाही, आलं का लक्षात. जेव्हा आपल्या कर्तृत्वातून, कामातून, जबाबदारीचं भान ठेवून आपण काम करतो त्यावेळेस त्या समोरच्या माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयीचा आदर आणि विश्वास आणि तो तयार होतो. तो आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढं सगळं होत असताना आजपर्यंत तुम्ही जे सांगितलं, आमच्या भागामध्ये ज्या डेव्हलपमेंट झालेल्या एवढ्या नाशिकच्या आजच्या मित्र ज्या चालू आहे त्या नाशिकच्या मला वाटत नाही कुठल्या कोपऱ्यात चालू आहे. परंतु आमच्या मागे जेवढे बिल्डर लॉबी असेल, बरं का, मी तुम्हाला जबाबदारीने स्वतःहून सांगतो, हॉटेल व्यावसायिक असतील, मोठमोठे मॉल असतील, डेव्हलपर्स असतील, आपण कोणाही कधी केव्हाही फोन लावा, त्यांना आम्ही मदतच केली असेल. आम्ही कुठलीही अपेक्षा न करता आमच्या नागरिकाचं हित जोपासलं असेल, नागरिकांना अशी अपेक्षित असलेलं कामच करून घेतलं असेल, त्यांचे करायला भाग पाडला असेल. रस्ते तुम्ही व्यवस्थित करा,
तुमच्या बिल्डिंगचं काम चालू आहे, रस्त्यावरती नागरिकांना काही मटेरियल पडलेलं आहे, नागरिकांना त्रास होतोय, हे उचला इकडनं. आमच्या नागरिकांनी जे काम सांगितलं असेल त्या मिनिटाला आम्ही त्याचा पाठपुरावा केला असेल, करतो आहे. आणि म्हणून तो विश्वास आमच्या नागरिकांचा आम्ही संपादन करू शकलो. असं म्हटलं जातं की नवीन विचारांची पिढी जर आपल्या सोबत असेल तर आपण पुढे जातो. आपल्या सोबत तरुणांची मोठी संख्या आहे, ज्येष्ठ कमी दिसतात. हे कसं आकर्षित कसं केलं तुम्ही तरुणांना की एवढं तुमच्या पाठीशी उभे राहिले ते? सगळ्यात पलीकडे जाऊन एखाद्याचा विश्वास संपादन करणं, मी अभिमानाने सांगतो, माझ्या मागं तरुण तर आहेच, त्याच्यावर आपण बोलूच. ज्येष्ठ नागरिक फार मोठी फळी आहे. ज्येष्ठ माता भगिनी, कुटुंबातल्या माता भगिनी, आम्ही कधी काही कार्यक्रम ठेवला नसता, मेसेज केला तर ते विश्वासाने आमच्याकडे येतात. आम्हाला ते त्यांच्या कुटुंबातला, आमच्या प्रभागाचा नगरसेवक नंतर समजतात, पण विलास शिंदे किंवा यांचे जे सगळे नगरसेवक हे कुटुंबातले सदस्य आहेत, ह्या विश्वासाने ते आमच्यासोबत येतात. तुम्ही आमच्या बघा, सगळी महिलांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात असते. तो आमच्यावरचा असलेला विश्वास, आमच्या कामातून आम्ही संपादन केलेला, ते आम्हाला कुटुंबातला समजता. याच्यापेक्षा आमच्यासारखं लोकप्रतिनिधीला काय पाहिजे. राहिला विषय तरुणांचा, तरुणांना सुद्धा आम्ही सांगितलं, नेहमी सांगतो, माझे भाषण तुम्ही काढा आमच्या प्रभागातले, तुम्हाला आत्ता दाखवू शकतो किंवा तुमच्याकडे असेल. ज्यावेळेस आम्ही असं चौक सभा वगैरे काही घेतो, मी पहिले सांगतो, तुमची जिथे अडचण आहे, ॲडमिशनचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, पाठपुरावा आम्ही करू. जिथं तुमच्यावर कुठे अन्याय होत असेल आम्ही तिथे येऊ. तुम्ही स्वतः कोणाला अन्याय कराल, भानगडी मारामारी कराल तर मी आजच सांगतो, आजच येणार नाही. आणि पोलिसात मी स्वतः जाईल आणि तुमची तक्रार करेल. भले तुम्ही मला मतदान केलं नाही तरी चालेल, पण शांतता सुव्यवस्था राखणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. तुम्ही कुठे काही उद्योग करायचे, या विलासांना ते नगरसेवक या, असं काही होणार नाही. आणि ज्यावेळेस आपण त्यांच्या जबाबदारीची, आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो बरं का, त्यावेळेस समोरच्या माणसाला ते प्रॅक्टिकल. आणि तरुण पिढी सुद्धा फार सुज्ञ आहेत, प्रॅक्टिकल आहेत. त्यांना खरं खोटं, प्रॅक्टिकल, तुम्हाला सांगतो नॅचरल किंवा हे सगळं समजतं. खोटं नाटं सगळं समजतं. खोटं बोलतोय, खरं बोलतोय, तुम्हाला आर्टिफिशियल वागायची गरजच नाही. तुम्ही खरं असेल ना तर खरं लवकर लोकांना पटतं. तुम्ही आर्टिफिशियल राहून ते लवकर उघडं पडतं. नंतर तुम्ही परत एकदा तुमची इमेज डॅमेज झाली ना, ती लवकर क्रिएट होत नाही. म्हणून लोक म्हणतात जुनं ते सोनं. काही ठिकाणी आज आपण दुकानं जा बघा, काही लोकांना कुठे घ्यायचं असतं त्याचे ठरलेले दुकानं असतात, ते भले लांबून जातील पण तिथे त्याच दुकानात जातील. का जातील? आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दुकानं आहे, शॉपिंग मॉल आहे, मार्ट आहे, डी मार्ट सारखे मोठमोठे हे आहेत. परंतु आमच्या माता भगिनी किंवा काही जे नागरिक आहेत त्यांना एखाद्या दुकानाचा विश्वास बसला असेल तर त्यांना जे साहित्य किंवा जे सामग्री घ्यायची असेल ते त्याच दुकानात जातात. हा त्या दुकानदाराचा, त्या ग्राहकाचा बसलेला जो काही विश्वास आहे, तसा लोकप्रतिनिधींचा, नागरिकांचा, मतदारांचा जो विश्वास आहे तो आम्ही संपादन केलेला आहे. कोणी किती काही सांगून द्या, आमचे नागरिक, तुम्हाला मी परत खात्रीने सांगतो, मागच्यापेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने आम्हाला निवडून देतील असं नागरिकांचे आम्हाला स्वतःहून फोन येतात. आपला प्रभाग हा निसर्गाने नटलेला आहे. आपल्या प्रभागामध्ये सोमेश्वर मंदिर आहे, नवशा गणपती आहे, बालाजी मंदिर आहे, धबधबा आहे. तर पर्यटनासाठी काही आपण असं प्रोजेक्ट काही तिथे आणण्याचा काही विचार करताय का? नक्कीच. मी तुम्हाला सांगतो, पर्यटन वाढलं पाहिजे. पर्यटन वाढलं पाहिजे. गंगापूर जो धबधबा आहे, वॉटरफॉल, तिकडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये काही बऱ्याच डेव्हलपमेंट होणार आहेत, जेणेकरून नागरिकांना आपला आयुष्याचा वेळ हा तिथं आनंदाने काही लोकांना घालवतील. तिथं जाऊन अनेक प्रत्येकाला, आता मी समजा तुम्ही, प्रत्येकाला काही ना काही बर्डन असतं, प्रत्येकाला जबाबदारी असते, पण थोडंसं कुठे वाटतं माणसाला निवांत जावं, बसावं, 2 तास गेल्याने त्याचं स्ट्रेस कमी होतो, आनंद वाटतो. अशा काही योजना आमच्याकडे आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याच्यावर करणार आहोत. काही गार्डन्स डेव्हलप करणार आहोत. आमच्याकडे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोन जर बघितलं, मोठमोठे जॉगिंग ट्रॅक आम्ही केलेले आहेत, ते चांगल्या सुस्थितीत आहेत. मुलांसाठी काही पार्क आहेत, थोडीशी पडझड काही भागात झालेली आहे, नाही म्हणत नाही, परंतु नागरिक सुद्धा सुज्ञ आहे. त्यांना माहिती 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेलं आहे, सुखसुविधांकडे बहुतांशी प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून नागरिक आणि सगळेच नाशिककर ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची वाट बघत होते. तुम्ही बाईक रॅली काढली, ती खूप चर्चेचा विषय ठरली.
म्हणजे मोठ्या संख्येने लोक त्यामध्ये सहभागी झाले होते आणि तुम्ही बुलेटवर होता. वेळ कमी होता. आपण नुसतं निवडणुकीला उभं राहून चालत नाही. मी उभा आहे, माझा परिचय असं नाही. तुम्ही काम केलेलं आहे. नागरिकांचा संवाद मेळावे आम्ही घेतले. 12 ठिकाणी प्रभागात आम्ही संवाद मेळावे घेतले. तुम्हाला सांगतो त्याचे सगळे इव्हिडन्स आमच्याकडे आहे. त्या संवाद मेळाव्यामध्ये नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या की आजपर्यंत आम्ही केलेलं काम तुम्हाला पसंत आहे का, भविष्यात आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेतल्या, प्रत्येकाचं मत जाणून घेतलं. मग संवाद मेळावे संपले. मग आता निवडणुका लागल्या तर मग आता पूर्ण प्रभागामध्ये आपण पायी फिरू शकत नाही, कारण प्रभागाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर फार मोठा आहे. गंगापूर गाव कुठे तर आकाशवाणी टावर, तिकडे महात्मानगरची 6 सिग्मा हॉस्पिटल पासून तर कार्बन नाक्याच्या कोपऱ्यापर्यंत. आणि पायी फिरायचं जरी म्हटलं, तुम्हाला सांगतो मला वाटत नाही तुम्ही एक दिवसात फिरू शकाल. आणि मग सगळ्या नागरिकांपर्यंत आपण किमान मी फॉर्म भरायला चालू आहे दाखवायला पाहिजे. मग आमचे सगळे जे काही कार्यकर्ते होते, सांगतो ना, कार्यकर्ते होते, सगळे होते, त्यांनी सांगितलं की आपण एक बाईक रॅलीवरती आपण पूर्ण प्रभागामध्ये फिरू. पण बाईक रॅली जात असताना आपल्याला कपल्सच्या बाईक रॅलीवर जायचे, कारण सगळ्या आमच्या माता भगिनी ज्या आहेत, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी, साथ आमची बळकट असते. काहीतरी वेगळं केलं. त्या महिलांचा आम्हाला फोन आले की अण्णा आम्हाला फॉर्म भरायला यायचं आहे. मग आमच्या सगळ्या टीमनी ठरवलं की आपण बाईक रॅली करू. आम्हाला वाटतं 200-400 बाईक आपण प्रत्येक जणांचे येतील. आम्हालाही वाटलं नव्हतं एवढ्या बाईक निघतील. आणि मेसेज गेले. तुम्ही बघितलं किती मोठ्या संख्येने बाईक रॅली, आणि नुसती बाईक रॅली प्रत्येक माणूस जोडीने त्या ठिकाणी बाईकवरती आला. हे प्रेम आम्ही आमच्या कामातून मिळवलेलं आहे. हे काही विकत आलेलं प्रेम, घेतलेलं प्रेम नाही. माणूस पैसे सहज उचलून देतो. तुम्ही माझ्याकडे मागा, मी तुमच्या वेळ प्रसंगी अडीअडचणीला माणसं मदत करतात. मतदान करताना शुद्ध नागरिक हा फार विचार, क्वालिटी, क्वांटिटी, लॉयल्टी, लायबिलिटी ओळखून मतदान करतो. अशा भागामध्ये मी नेतृत्व करतो. याचा अर्थ माझ्या नागरिकांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. मतदारांचा आमच्यावरती विश्वास आहे. त्यांना अपेक्षित असलेलं काम आम्ही करतोय, बरं का. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही जे करू ते भव्य दिव्य करू, चांगलं करू. त्याही पलीकडे जाऊन आमच्या नागरिकांना अपेक्षित असेल तेच आम्ही करू. आणि आमच्या नागरिकांना विश्वासात घेऊन नागरिक जे सांगतील ते आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहे, भविष्यात तेच करू. अण्णा, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. 15 जानेवारीला मतदान होतंय. तुम्ही शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहात, मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तसेच तुम्ही प्रभाग 8 मधून तुम्हीही लढत आहात, तुमचा पॅनल संपूर्ण आहे. तुम्ही काय आव्हान कराल नागरिकांना या मुलाखतीच्या माध्यमातून? कोरोना कोणी विसरलं नाही अजून. या कोरोनाने एक दिशा दिलेली आहे आपल्याला जगण्याची. कोरोनाच्या अगोदरपर्यंत प्रत्येक जण स्पर्धेमध्ये होता. कुठल्या स्पर्धेत? आज माझ्याकडे सायकल आहे तर मला मोटरसायकल घ्यायची, मोटरसायकलवाला म्हणतो मला 4 व्हीलर घ्यायची, 4 व्हीलर मला म्हणतो मला मोठी गाडी घ्यायची. प्रत्येक जण आयुष्य बाजूला ठेवून आपला स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या सगळ्या गोष्टीमध्ये धावपळी स्पर्धेमध्ये अटकलो होतो. पण कोरोना जेव्हा आला त्यावेळेस लोकांना समजलं की जो प्रचंड पैशावाला माणूस आहे, जो साधा माणूस आहे, त्याला सुद्धा वेळेवरती बेड भेटत नव्हते. पैसे खर्च करून सुद्धा त्या ठिकाणी माणूस वाचण्याचे शासन घाबरून गेले. ज्याच्यावर संकट होतं त्यावेळेस शिवसेनेने सर्वात पहिले, कोणता राजकीय नेता आणि राजकीय पक्ष रस्त्यावर उतरला नाही, शिवसैनिक पहिले रस्त्यावरती उतरले. नागरिकांना प्रशासनाने हाक दिली. तुमच्यासारख्या सगळ्या जे काही लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, हा 4था स्तंभ म्हणजे मीडिया आहे. मीडियाने आम्हाला सांगितलं आता याच्यात प्रशासनाच्या सुद्धा हाताबाहेर जाते. त्यावेळेस लोकप्रतिनिधीची गरज लागेल. आणि त्या सूचनेचा आदर ठेवून त्यावेळेस आम्ही सगळे शिवसेना रस्त्यावरती उतरलो. आमचा स्वतःचा विचार न करता, कुटुंबाचा विचार न करता नागरिकांना मदतीसाठी सर्वप्रथम शिवसेना बाहेर पडली. आणि बघता बघता रक्तदान असतील, जे नाही ते जे गरजेचं आहे, पहाटे 4 वाजता सुद्धा लोकांना आपण जे आपल्या हे आल्या त्या काय म्हणतो आपण लस, त्याचे कुपन रांगा लागायच्या. पहाटे 4 वाजता सुद्धा आम्ही लोकांना कुपन दिलेले आहेत. हॉस्पिटल घेऊन ॲम्ब्युलन्स यायची नाही वेळेवरती, आम्ही आमच्या गाड्यामध्ये लोकांना घेऊन गेलेलो आहे. मी माझ्या माहितीप्रमाणे 1000च्या आसपास लोकांना दवाखान्यांमध्ये ॲडमिशन मिळत नसायचे, बेड मिळत नसायचे, बेड उपलब्ध करून दिले. रेमडेसिवीर मिळत नसायचे, त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. रक्त नसायचं, प्लाझ्मा नसायचा, प्लाझ्मा उपलब्ध करून दिलेला आहे.
पहाटे आणि असे काही आमचे काही नागरिक होते जे आमच्यात राहिले नाही, पण त्यांचं कुटुंब कोरोना बाधित झालं, ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतं. त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य समजा मृत्यू पावले असतील तर त्यांना त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये त्यांना अंतिम संस्कारासाठी कोण नसायचं ते आम्ही केलेले आहेत. त्याही पलीकडे जाऊन नागरिक ही सुज्ञ आहेत. नाशिक शहरातल्या नागरिकांना माहिती आहे वेळ प्रसंगी कोण धावतो, निवडणुकीकरता कोण येतो, आश्वासनं कोण देतो, प्रॅक्टिकल काम कोण करतो. येणारा सिंहस्थ कुंभमेळा आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती देशभरातून आणि जगभरातून हा उत्सव होतोय. इथं नागरिक येणार आहे. या भागात, या शहरामध्ये कालपर्यंत खड्ड्यांची परिस्थिती काय होती? नागरिकांकडनं कर आपण घेतोच ना. मग नागरिकांकडून जर आपण महापालिका कर घेते त्या प्रमाणामध्ये नागरिकांना आपण सुविधा देतोय का? एवढे खड्डेमय रस्ते झाले होते, अनेक लोकांना मणक्याचे आजार झाले, अनेक लोकांचे अपघात झाले. ट्रॅफिकची शिस्त आहे, रस्त्यांचे प्रश्न आहे, पाण्याचे प्रश्न आहे, ड्रेनेजचे प्रश्न आहे, असे असंख्य प्रश्न आहेत आज या 4 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर थांबलेले. या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडायचे असेल तर जनता जनार्दन ही कोणाच्या मागे असेल? जनता जनार्दन हा नाशिकचा मतदार लवकर एखाद्याला डोक्यावरती घेतो आणि त्या घेतलेल्या डोक्यावर जर चुकला तर त्याला त्याची जागा पण दाखवतो. असं हे नाशिक आहे. अशी नाशिकची जनता सुज्ञ आहे, निर्भीड आहे. चांगलं काम केलं तर शाबासकी पण देणार आहे, पाठ थोपटतील. आणि चांगलं काम नाही केलं, फसवणूक केली किंवा चुकीचं काम केलं तर तोंडावरती प्रश्न विचारणे सुद्धा नाशिककर दे. नाशिककर कोणाला सहज अजून ओळखलंच नाही. म्हणून नाशिककर जनता ही 100% मी तुम्हाला खात्रीने सांगतो काम करणाऱ्याच्या पाठीशी राहील, लाटेवरती जाणार नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जो लोकप्रतिनिधी काम करेल, जो पक्ष काम करणार आहे आणि काम करणारा पक्ष कोण आहे हे त्यांना सांगण्याची गरज नाही. येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला हे चित्र हे बदललेले दिसेल आणि नाशिककरांनी ठरवून घेतलेले आहे. धन्यवाद. खरं तर वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. विलास शिंदे आपल्या सोबत होते आणि आपण थेट प्रश्न विचारले आणि थेट त्यांनी देखील उत्तरं दिलेली आहेत. आता 16 तारखेला आपल्याला कळेल की जनता जनार्दन कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकते. इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत पाहत राहा सप्टेंबर.